अंबाजोगाई शहराचं ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या दिनांक 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान संपन्न झालेल्या मार्गशीर्ष महोत्सवाची सांगता शुक्रवारी दुपारी होम हवन व पूर्णाहुती महापूजन झाली. देवल कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे व त्यांच्या सुविद्य पत्नींच्या उपस्थितीमध्ये पूर्णाहुती व महापूजा संपन्न झाली. महापूजेनंतर श्री योगेश्वरी देवीच्या होमात श्रीफळ टाकण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी करत देवीच्या दर्शनासाठी भाविकाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अंबाजोगाई शहरासोबतच संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी माता श्री योगेश्वरी देवीची यात्रा गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी मोठ्या सांस्कृतिक परंपरेनुसार व उत्साहात संपन्न झाली. महापूजेनंतर 8-9 दिवस मंदिरात बसलेल्या आराध भक्त आपापल्या गावी जाण्यासाठी निघताना मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं. गुरुवारी श्री योगेश्वरी देवीच्या यात्रेच्या निमित्तानं मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. संध्याकाळी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये श्री योगेश्वरी देवीची गावातून पालखी काढण्यात आली. निघालेल्या श्री योगेश्वरी देवीच्या पालखीचं हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतलं. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव दिनांक 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत हजारो भक्तांच्या मेळ्यामध्ये साजरा झाला. या महोत्सवाची सांगता होम हवन व पूर्णाहुती महापूजन संपन्न झाली. या महापूजेवेळी श्री योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव गिरीधरलाल भराडिया, विश्वस्त भगवानराव शिंदे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजकिशोर पापा मोदी, कमलाकर काका चौसाळकर, ॲडव्होकेट शरद लोमटे, उल्हास पांडे, अक्षय मुंदडा, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, सौ पूजा राम कुलकर्णी, शिरीष पांडे तथा योगेश्वरी देवीचे मानकरी, पुरोहित आदी जण उपस्थित होते. या पूर्णाहुतीनंतर देवीच्या मंदिरात आराध बसलेल्या महिलांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. अंबाजोगाई व पंचक्रोशीतील दर्शनासाठी भाविकांची मोठी संख्या मंदिर परिसरात झाल्यानं गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवावा लागला. रात्री 8 वाजता श्री योगेश्वरी देवीची पालखी मंदिरातून निघाली. ही पालखी मंडी बाजार, पाटील चौक, भटगल्ली, जैन गल्ली, गौंड गल्ली मार्गे देशपांडे गल्लीतील देवघर, उत्तर विहीर मार्गे पुन्हा मंदिरात पोहोचली. पालखीसोबत आराधी भजनी मंडळ, महिलांचं भजनी मंडळ, ढोल ताशे, झांज पथक सहभागी झाले होते. पालखी मार्गावर व शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेली विद्युत रोषणाई शहरवासियांचं लक्ष वेधणारी ठरल्याचं दिसून येत होतं. वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड.